आणि तर पंतांची जोडी सुद्धा या ठिकाणी लगेचच आपल्याला जाताना दिसतोय। आजच्या दिवसामधील अतिशय जबरदस्त अगदी पंतांच्या माध्यमातून सुद्धा पाहिलं तर अतिशय मोलाचं सहकार्य लागलंय त्या पंच रेफरी ज्युरी या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच विशाल पाटील सर असतील, आत्माराम कोळी आणि तदनंतर हिरामन भोसले सर नक्कीच यांचं सुद्धा मनस्वी मनपूर्वक सरचे स्वागत राहील। चला सलामीची जोडी आणि चेंडू पुरवायचे आहेत लगेचच दिले आहेत ना। चला हॅलो सामना 4 षटकांचा हॅलो हॅलो चला चेंडूची पूर्तता करा त्वरित। आजच्या रात्रीतील शेवटचा सामना सरपंच चषक 4 षटकांचा सामना असेल। आर्यन स्पोर्ट चिडले आणि त्यांच्या विरोधात एमएमव्ही धाकटी जुई या दोन संघादरम्यानची आजची टॉप 3 साठी ही लढत। आणि ते जे 3 संघ क्वालिफाय होतील त्यासाठी कोणता फंडा असेल, चिठ्ठी असेल, ड्रॉ की मग कॅप्टन खेळाडू धावतील, काही सांगू शकत नाही। हे मात्र आयोजक मात्र ठरवतील शेवटच्या रात्रीमध्ये की एक्झॅक्टली 3 टीम क्वालिफाय झाल्यानंतर काय असेल। सर्वांचं सहर्ष स्वागत असेल। मगाशी गर्दी होती, आता दर्दी आहेत, गावातील दर्दी, गावचे पाठीराखे जे नेहमी पाठीशी उभे असतात या सर्व संघांच्या। धन्यवाद दीपक पाटील सर, त्याचबरोबर श्याम ठाकूर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आढावा घेत असताना प्रत्येक गोष्टीचा। आणि डीजे मॅडी आणि नितेश पंडित सर। सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे। घातक फलंदाजीची जोडी रोहित जी घरत आणि रोहित यस घरत, जीनियस रोहित घरत, जीएस फॉर अ जीनियस। रोहित पाटील पहा किती रोहित सध्या मैदानात पाहायला मिळतात। गोलंदाजीसाठी देखील रोहित आलाय, मगाशी रोहित गायकवाड होता। महत्वाचा सामना क्वालिफायर मॅच टॉप 3 मध्ये। आणि मगाशीच आयोजकांनी सूचना देखील केलेली आहे की या स्पर्धेमध्ये जी वैयक्तिक पारितोषिक आहेत त्या पारितोषिकांसाठी पहिल्या 3 मॅचेसचेच पॉइंट्स काउंट केले जातील, हे लक्षात असू द्या। सेमीफायनल आणि फायनलचे पॉइंट्स काउंट केले जाणार नाहीत, अशी सूचना मात्र आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे। फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल इथे खोलात टाकलाय। चांगली सुरुवात रोहित पाटील कडून निर्धाव चेंडूची होते इथे सांगता। दोन्ही बलाढ्य संघ आणि चांगले खेळलेत, बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, फिल्डिंग असू दे, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आजच्या रात्रीमध्ये दोन्ही संघांनी कमाल केलेली आहे। फिल्डिंग मध्ये फेरबदल, मिड ऑन होता आता मिड ऑफच्या पोझिशनला जातो आणि आता वाईडिश लॉंग ऑन आलाय आणि त्याचबरोबर डीप मिड विकेट आहे रोहित जी गरजसाठी। आणि एक चांगला चेंडू रोहित पाटील कडून, पहिला चेंडू फुल्लर लेनचा होता, हा गुड लेंथला टाकलेला। टप्प्यामध्ये व्हेरिएशन्स एमएमव्ही धाकटी जुई हंसिका 11 या नावाने हा संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधात आर्यन स्पोर्ट चिडले, एकही धाव नाहीये। तिसरा चेंडू निर्धाव, बॅटचा स्पीड पहा रोहितचा,
परंतु इम्पॅक्ट झालेला नाहीये. पहिल्यांदा असं घडलंय की रोहित जी गरजच्या बाबतीत, नाहीतर मागच्या दोनही मॅच मध्ये पहिल्या 3 बॉल मध्ये कम से कम 8 ते 10 धावा वसूल केल्यात. पहिले 3 चेंडू निर्धाव टाकलेत रोहित पाटीलने. दमदार सुरुवात आर्यन स्पोर्ट चिरले संघाची. धीम्या गतीचा बॉल लवकर पिक केला, बॅकफूट वरतून हा बॉल कव्हरच्या दिशेने खेचलाय. पंचांचा इशारा येणं अपेक्षित आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार. तिसऱ्या पंचांकडे मात्र रेफर केलं जाईल की चौकार आहे की षटकार. धाकटी जुई संघ मैदानात खेळतोय आणि खरोखरच त्यांच्यासाठी एक भलं मोठं पारितोषिक. पंचांचा इशारा चौकार आलाय. स्लोवर 1 बॉल लवकर पिक केला ऑन द टोज. हा फटका कव्हरच्या दिशेने खेचला, चौकार. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. एमएमबी धाकटी जुई संघ या सरपंच चषकाच्या फायनल मध्ये पोहोचला. तर A1 जोडी शक्तीजी मात्रे सरपंच आणि मंगेशजी घरत उपसरपंच यांच्या वतीने टीमला वैष्णवी देवीची ट्रिप असेल आणि यामध्ये कांचन पालकर देखील असतील. 5 धावा. आडव्या बॅटने काय दमदार फटका खेचलाय. समोरच्या रस्त्याच्या पलीकडे हा षटकार. 6 धावा. बारी सबकी बारी, कभी हमारी कभी तुम्हारी. पहिले 3 चेंडू गोलंदाजाचे होते. त्या चेंडूवरती एकही धाव आली नाही. त्यानंतरचे 2 चेंडू, 1 षटकार, 1 चौकार, 1 व्हाईट बॉल, धावा झाल्यात त्या मात्र 11. रोहित जीत घरचं आक्रमण सध्या सोसावं लागतंय रोहित पाटीलला. बरीच रोहितची नावं स्वतः या मुख्य मंचावरती प्रेमनाथजी ठाकूर साहेब उपस्थित आहेत. त्यांच्यासमवेत त्यांचे आयोजनकर्ते देखील उपस्थित आहेत. आनंद घेत आहेत त्या क्रीडा स्पर्धेचा. धावसंख्या 11. ओव्हर पिच बॉल, त्यावरती कडा प्रहार. आणखी एक लांब लचक उत्तुंग षटकार रोहित जी गरजच्या बॅटमधून. सुंटे वाचून खोकला गेलाय. रोहित जी घराची विकेट अगदी स्वस्तात मिळाले आर्यन स्पोर्ट चिरले संघाला. ज्या फलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये जोरदार कमबॅक केलं, पहिले 3 चेंडू निर्धाव येऊन त्या फलंदाजाने धावा कुठल्या 17, तो मात्र माघारी परतला रनआउटच्या स्वरूपात. आता मैदानात दाखल होतोय
तिसऱ्या क्रमांकावरती सनी गरत. विकेट मिळाले, कमबॅक करावं लागेल आता आर्यन स्पोर्ट चिर्ले संघाला. विकेट मिळाल्यानंतर लगेचच एकत्र आले, छोटीशी मीटिंग झाली आणि नक्कीच ठरलं असेल की आता मागे वळून पाहायचं नाही. विनीत मडवी सेकंड ओव्हर, पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट. दोन्ही बंधुराज सध्या मैदानात, सनी आणि रोहित. यस गरत. शॉर्ट पिच बॉल हुक केला, वेगाने बॅट फिरवले, बॉल चाललाय सीमारेषा पार. पंच इशारा करतायत, चौकार. शॉर्ट पिच बॉलचा वापर रोहित यशच्या गरजच्या विरोधात मला असं वाटते की नेहमीच निष्प्रभ ठरेल. हुकचे फटके, पूलचे फटके त्याच्याकडे कमालीचे आहेत आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा हुकचा फटका फाईन लेगला चौकार. 4 धावा जोडल्या जात आहेत. स्कोर जाऊन पोहोचला 21 वरती. रोहित जी गरज बाद झाल्यानंतर आता डावाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे ती रोहित यस गरतला. बॅटची कडा, विकेट किपरने काम तमाम केलंय. काय झेल घेतलाय, उंच उडी झेपावं तिथे झेल घेतलाय. रोहित यस गरजचा फलंदाज बाद. दुसरा धक्का एमएमबी धाकटी जुई टीमला. जेव्हा दोन संघ एकाच कॅलिबरचे एकमेकांच्या विरोधात उभे टाकतात, जेव्हा दोन्ही संघांनी एकाच रात्रीमध्ये त्या स्पर्धेमध्ये अगदी त्याच पद्धतीने कामगिरी चांगली केलेली, मग फिल्डिंग डिपार्टमेंट असू दे, बॉलिंग डिपार्टमेंट असू दे, बॅटिंग डिपार्टमेंट असू दे, या तीनही सेक्टरमध्ये त्यांनी केलेली कामगिरी अचूक राहिलेली आहे, तेव्हा आपल्याला असा संघर्ष पाहायला मिळतो. कधी फलंदाज आवी ठरतायत तर कधी गोलंदाज आवी ठरतायत. सुरुवात केली होती रोहित पाटीलने, पहिले 3 चेंडू निर्धाव टाकले. रोहित जी घरातने जोरदार आक्रमण केलं, 17 धावा 3 चेंडूंमध्ये कुठल्या. त्यानंतर विनीत मडवी आला. विनीत मडवीच्या विरोधात रनआउटची विकेट त्याच्या पहिल्या चेंडूवरती आली, चौकार आला, त्यानंतर विकेट. पुढे आला होता बॅटर, फुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला हा चेंडू ट्रॅव्हल होते, फक्त एकच धाव. किती झटपट क्रिकेट आहे. या स्पर्धेमध्ये एक गोष्ट नक्कीच पाहायला मिळाली मॅडी, की कुठेही स्टॉप नाहीये, टाइमपास कुठे केला जात नाहीये, ही खरोखरच चांगली गोष्ट आहे. स्कोर 22 धावा धावफलकावर. पहिल्यांदा असं घडलंय की धाकटी जुई टीमसाठी या स्पर्धेमध्ये की रोहित घरात दोन्हीही तंबूच्या आसराला आहेत, नाहीतर आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी जोरदार कामगिरी केली होती. 22 धावा 2 विकेट. फटका इथे फसलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे, आणखी एक विकेट. फलंदाज बाद होईल सनी गरत. वरती तिसरी विकेट गेले. सनी घरत देखील माघारी परतला. लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याची विकेट घेण्यामध्ये विनीत मडवीने तिसरा धक्का धाकटी जुई एमएमबी या टीमला मात्र दिला. हंसिका 11 या नावाने संघ खेळतो आणि आर्यन स्पोर्ट चिर्ले समीरजी पाटील नेहमीच पुरस्कृत करत असतात या संघाला, त्यांचं नेहमीच पाठबळ लाभलंय चिर्ले संघाला. आणि आता विनीत मडवीने या षटकात कमबॅक केलं. एक नामी संधी चालून आली रनआउटची विकेट गेल्यानंतर, आणि आता मागे वळून पाहत नाहीये आर्यन स्पोर्ट चिर्ले संघ. 22 धावा 22. दुसरं षटक आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना आहे. सुपर 3 साठी कोण क्वालिफाय होणार, कोण बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार,
22 धावा. अपील पंचांकडे. नाबाद घोषित केले. विनीत मडवीने शेवटचा चेंडू देखील टाकला इथे निर्धाव. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात धावा होत्या 17. या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 5, परंतु विकेट आल्या 3. एक रनआउटची होती आणि त्याचबरोबरीने 2 विकेट घेतल्या त्या विनीत मडवीने. धावफलक येते 22. 11ची सरासरी आहे. 2 षटकं बाकी आहेत. प्रणव घरत आणि आदेश पाटील. खरं तर कांचनजी पालकर हे एक मधल्या फळीतील फलंदाजांनी देखील ओळखायला हवं की प्रत्येक वेळी रोहित घरतच तुमच्या कामी येणार नाहीत. कधी ना कधी तरी तुमच्यावरती ती जबाबदारी येणारच आहे. समोरचा संघ देखील तितकाच ताकदवान आहे. तो त्यांच्या विकेट्स घेण्यासाठी आलेला आहे. तुमच्यावरती आता जबाबदारी आलेली आहे. या अगोदरच्या 2 मॅचमध्ये जीनियस रोहित घरतने अर्थात GNS या जोडीने मात्र कमाल केली होती. आता आदेश पाटील आणि प्रणव घरतला मात्र या मॅचमध्ये कमाल करत आपल्या संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन जावं लागेल. अलंकार घरत तिसऱ्या षटकात आला. 4 षटकांच्या मॅचमध्ये किमान 50 धावा हव्यात धाकटी जुई टीमला. टप्पा पहा कुठे टाकला होता. निर्धाव चेंडूची होते इथे मात्र सांगता. एक असं घडतं बऱ्याचदा आपण अगदी पाहतो, कारण 2 आघाडीचे फलंदाज त्यांना आवडतं मैदानात आक्रमण करायला. मैदानाच्या बाहेर त्यांची अवस्था अशी होते ना की पाण्यामधून जसा मासा बाहेर काढला जातो तसे ते तडफडतात. फुलटॉस बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. मिड विकेट आणि लॉंगॉनच्या अगदी मधोमध मिसफील्ड झाली होती. बॅकअप मिळालंय. 2 धावा इथे घेतल्या जातील. हे करावं लागेल. हे करावं लागेल. 2 धावा. 2 धाव्याने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल आता 24 वरती. 24. बरंच काही चालू आहे या मॅच मध्ये. आर्यन स्पोर्ट चिरले विरोधात MMV धाकटी जुई. सुपर 3 साठी चालू असलेली लढत. सरपंच चषक. डेड बॉल मात्र इथे घोषित केलाय. हा आणि पंच इथे ताकीद देत आहेत. येस, कन्फ्युजन झाली. पंचांना असं वाटलं की कदाचित खेळाडूंनी आवाज दिला की काय, परंतु हा प्रेक्षकांमधून होता. नो टेन्शन. 24 धावा. 24. अपील अपील आणि इथे डॉट बॉल. पा अलंकार घरत जी एक रनआउटची विकेट. त्यानंतर मात्र रोहित यस घरत देखील बाद झाला. तेव्हा आता धावा थांबल्यात. धावा थांबल्याचं काम, थांबवण्याचं काम मात्र अलंकारने केलं. विनीतने देखील केलंय. 24 धावा. फटका इथे फसलाय. विकेट कीपर झेल सोडणार नाही. फलंदाज होतोय बाद. संघाकडून 24 धावा आहेत. या संघाने सडेतोड फलंदाजी केले. या संघाने गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केले. परंतु रोहित घरत दोन्हीही बाद झाल्यानंतर मात्र अगदी आपण पाहतोय योगेश भोईर यांच्या सलग 3 षटकारांसाठी निलेशजी ठाकूर दुतुमचे यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज. पहा योगेश आला मैदानात, त्यालाही बीट करतोय. काय कमालीची आता गोलंदाजी चालू आहे आर्यन स्पोर्ट चिडले संघाकडून. हे करून चालणार नाही. तुमच्या 2 प्रमुख फलंदाज जर तंबूच्या आसराला आहेत तर तुम्हाला जबाबदारीने खेळावंच लागेल. या विपरीत सलग 3 षटकारांसाठी 5000 रुपयांचं कॅश प्राइज निलेश ठाकूर यांच्याकडून. परंतु इथे घडतंय काय, अलंकार घरत अलंकारिक गोलंदाजी त्याने मात्र केली. फक्त धावा दिल्या 2, 1 विकेट त्याने घेतली. संपूर्णतः MMV धाकटी जुई टीमला बॅकफुटला ढकलण्यात यश मिळालंय. सध्याच्या घडीला आर्यन स्पोर्ट चिडले संघाला
पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 17, त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये धावाल्या त्या अवघ्या 7, धावसंख्या आहे ती 24. 24 धावा. पा लगेचच जशा विकेट आली ना रोहित गरजची कांचन पालकर, त्यानंतर मात्र या टीमने टीम मीटिंग एकच बोलवली. त्यानंतर आपापल्या जागी उभे राहून प्रत्येक जण फक्त ॲप्रिशिएट करतोय. त्यांना हे षटक जी आहे ती पटापट संपवायची आहेत. जो मोमेंटम क्रिएट झालाय तो तसाच पुढे चालू ठेवायचे, ही एक चांगली गोष्ट आहे. ऋतुज घरात नवीन फलंदाज सध्या मैदानात. धावा झाल्यात त्या 24. किमान 15 ते 16 धावा हव्यात या षटकामध्ये एमएमयू धाकटी जुईला, जेणेकरून ते प्रेशराईज करतील. या विपरीत आपण पाहिलं तर निर्दोष घरात तळपलाय. सुजलच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आलेल्या नाहीयेत, परंतु मागच्या मॅचमध्ये अक्षय पाटील काय खेळलाय. 8 बॉलमध्ये 3 का 4 षटकार त्याने मारले आणि चेहरा मोहराच त्याने बदलला. 8 बॉल 30 खेळला तो. 4 षटकार होते त्याच्या बॅटमधून. उभारावं लागेल, टार्गेट मोठं. 3 षटकं झाली, 24 धावा, 8 ची सरासरी. विकेट गेल्या जरा जास्त वेळ घेतला जातोय. गोलंदाजीसाठी ऋतुज घरत आक्रमण करावंच लागेल. योगेश आणि प्रमोद घरतला. योगेश भोईरला पारितोषिके सलग 3 षटकारांसाठी 5000. निलेश ठाकूर दुतुम यांच्या वतीनं, परंतु मागचे 2 चेंडू तो निर्धाव खेळलाय. नजर आहेत आता प्रणव घरत वरती. जबाबदारी घ्यावी लागेल. संधी आहे टीमसाठी काहीतरी करण्याची. फुलटॉस बॉल, बॅटची कडा घेतली जाते. गॅपमधून हा बॉल निघाला. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. अप्रतिम संगीत तुम्ही पाहता. प्रत्येक म्हणजे मॅडीकडे हा जो साठा आहे गाण्यांचा खरोखरच उल्लेखनीय. परंतु पहिल्या बॉलवरती येतोय ते चौकार. धावफलक 28-20. अशाच चौकारांची गरज आहे ती धाकटी जुई संघाला. टप्पा मागे ठेवला, टप्पा मागे ठेवला. कानमंत्र दिला गोलंदाजाला, तो इथे कामी आलाय. राईट आर्म राऊंड द विकेट नेक. विशिष्ट प्रकारचा अँगल बनवून गोलंदाजी करतोय ऋतुज घरत. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडून खेळून चालणार नाही धाकटी जुई संघाला. कमबॅक केले ऋतुज घरतने. चौकारानंतरचा निर्धाव चेंडू. 28 धावा. फुल्लरलेनचा बॉल. लॉंगॉन आणि मिडविकेट वेगानं पुढे येत आहेत. हातातून चेंडू निसटला. फक्त एकच धाव, फक्त एकच धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर 29-29. किमान 4 षटकांमध्ये 40 किंवा 42, 45, कारण ही क्वालिफाय मॅच आहे. दबाव नक्कीच तयार होईल चेसिंग डाऊन करत असताना. परंतु या उर्वरित 3 चेंडूंमध्ये ऋतुज घरत कशा पद्धतीने हे षटक हँडल करेल आणि त्याच्या विरोधात योगेश भोईर आक्रमक फलंदाज प्रयत्न करतोय. पुन्हा फटका फसलाय. विकेट कीपर घेतोय ते झेल. फलंदाज बाद योगेश भोईर. योगेश भोईर मात्र माघारी परतलाय. अपेक्षा खूप होत्या. पुन्हा एकदा तोच प्रश्न. रोहित यस घरत आणि रोहित जी घरत. जीनियस माघारी परतल्यानंतर कोणत्याही फलंदाजाने दमखम दाखवलेला नाहीये. नवीन फलंदाज अंकेश पाटील मैदानात आहे. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा बॅटची कडा घेतले. शॉट थर्डमॅनला. पाक फेक केली जात नाहीये. 1 धाव. पुष्कळ. एकापेक्षा काहीच नाही. एकेरी धाव संख्येने स्कोर जाऊन पोहोचला आता 31 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या आणि त्यानंतर विनीत मडवी, अलंकार घरत, ऋतुज घरत यांनी अक्षरशः कमबॅक केले. कमबॅक नाही तर धाकटी जुई टीमला थांबवलंय. लास्ट बॉल. 30 धावा. प्रयत्न करतोय. मिड विकेटला फटका. क्षेत्ररक्षक आहे. झेल मात्र घेतला जातोय.
आणि शेवटच्या चेंडूवरती देखील आले तर विकेट. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली ती 30. धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे आर्यन स्पोर्ट्स चिडले संघाच्या विरोधात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 17. सेकंड ओव्हरमध्ये विनीत मडवीच्या पहिल्या चेंडूवरती रोहितजी गरजची रनआउटची विकेट. त्यानंतर विनीत मडवीने रोहित यस घरातला देखील बाद केलं. आणखी एक विकेट घेतली. सनी गरजची विकेट घेतली. तिथून दबाव टाकायला सुरुवात झाली आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात आला तो अलंकार गरत. त्याने फक्त धावा दिल्या 2 आणि ऋतुज गरतने धावा दिल्या 6. एकूण गोळा बेरीज केली. धावा झाल्या 30-31चं टार्गेट आहे. परंतु मित्रांनो ही क्वालिफायरची मॅच आहे. बॉलिंग अटॅक देखील तगडा आहे एमएमई धाकटी जुई टीमचा. परंतु या विपरीत विचार केला तर निर्दोष गरत या टीमकडे ज्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक खेचलंय या टीमकडे असा एक विस्फोटक फलंदाज आहे जो कोणताही दबाव स्वीकारत नाही. दबावाच्या विरोधात मात्र तेवढाच ताकदीने खेळतो. मागच्या मॅचमध्ये 8 बॉल 30 तो खेळला. पाहूया या संघाच्या विरोधात धाकटी जुई कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. कोण जिंकेल हा सामना हे दुसऱ्या सत्रात आपल्याला नक्कीच समजेल. परंतु येणारं सत्र इतकंच रोमहर्षक असणार आहे यातील मात्र सुद्धा शंका नाही. म्हणूनच कुठेही जाऊ नका. आनंद घ्या या शेवटच्या सत्राचा आणि थोड्याच वेळात मॅच होईल सुरुवात. हा यस आमचे पंच हिरामनजी भोसले यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला मुलाची साथ दिली. त्यांचा सत्कार इथे संपन्न होईल आणि सेकंड इनिंग मध्ये आमंत्रित करतोय दीपक पाटील सरांना. थँक्यू सो मच समीर सर. तर जाऊया आजच्या रात्रीमधील शेवटच्या सत्राकडे ज्या ठिकाणी 31 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आर्यन ग्रुप चिर्ले संघानं फार सुंदर बॉलिंग केली आणि त्याचमुळे एमएमयू धाकटी जुई संघाला बरंच थांबवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर 17 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं विनीत मडवी त्यानं दिल्या त्या ओव्हरमध्ये 5 धावा. अलंकार घरतनं फक्त 2 धावांचं षटक टाकलं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ऋतुज घरतनं सुद्धा फक्त 6 धावा दिल्या. म्हणजेच काय शेवटच्या 3 ओव्हरमध्ये 13 धावा फक्त 13 धावा आल्या. 3 ओव्हरमध्ये 13 आणि तिकडेच खऱ्या अर्थानं धाकटी जुई संघाचे 3-13 वाजलेत. परंतु हा सामना डिफेंड करायचा असेल तर सुरुवातीपासूनच मेहनत प्रचंड घ्यावी लागेल. असं नाहीये लो स्कोर आहे म्हणून धावा वाचवता येणं शक्य नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. फटाक्यांची आतषबाजी सध्याच्या घडीला या मैदानावर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना 31 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. निर्दोष घरत आणि त्याच्या साथीला सुजय माळी. आज निर्दोषचा सुद्धा खेळ फार उत्तम राहिलाय. दोषच नव्हता आज त्याच्या खेळामध्ये. लढावं लागेल. बॉलिंग अटॅक चांगला आहे एमएमयू धाकटी जुई संघ. विचार केला तर पहिलं षटक फार महत्वाचं ठरेल. कदाचित या मॅच मध्ये रोहित घरत ज्यानं फार उत्तम बॉलिंग केले. त्यानंतर मागच्या सामन्यामध्ये प्रथमेश प्रथमेश घरतनं फार सुंदर बॉलिंग केली होती. आदेश असेल अंकेश त्याच्याकडे स्पीड आहे परंतु थोडासा महागडा ठरला होता पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर. परंतु 4ही गोलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल हा सामना वाचवायचा असेल तर. थोडे कष्ट घ्यावे लागतील परंतु पहिलं षटक फार महत्वाचं. निर्दोष घरत आणि सुजय माळी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. पहिलं षटक घेऊन रोहितजी घरत तयार. 31 धावा वाचवायच्या. 17 येऊन सुद्धा खरं तर पुढच्या 3 ओव्हर्स मध्ये 13च दिल्या होत्या.
तोच धागा पकडावा लागेल. क्रिकेट असा खेळ आहे, कधी काही होऊ शकतो. त्याचमुळे पहिलं षटक बरंच काही सांगून जाईल. यस अंपायर प्लीज प्रोसीड. चालूच ठेवा तुम्ही. खरं तर लेफ्ट अबाउट द विकेटनस इकडे पहा, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. बॅकवर्ड पॉइंटला कोणतीही धाव येणार नाहीये. पहिलं षटक अशासाठी महत्वाचं आहे, स्ट्रायकर बॉलर आहे या टीमचा MMV ताकदीजुई संघाचा रोहित. आणि या ओव्हरमध्ये विकेट किंवा कमी धावांचं षटक येणं फार आवश्यक आहे. कुठेतरी पहिलं षटक जर कमी धावांचं आलं तर नक्कीच धावा वाचवण्यामध्ये थोडासा कॉन्फिडन्स वाचू शकेल. पुल लाईन होता, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनला थांबवलाय, परंतु तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट करण्यात आलंय. पहिली धाव येत असताना धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. तो आर्यन ग्रुप चिर्ले संघाचा पहिली धाव निर्दोषच्या बॅटमधून येताना दिसले. सुजल माळी आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. सामना जरी कमी धावांचा असला तरी टेन्शन जरूर असणार आहे, कारण इथून मात्र जिंकणारा संघ सरळ सुपर 3 मध्ये दाखल होईल. हो, इकडे मोठ्या फटक्यासाठी गेला होता सुजय, परंतु इकडे बीट झालाय. सोपं नाहीये मोठे फटके खेळणं. रोहित गरज चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतात बऱ्याच वेळेला चेंडू. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अवघी 1 धाव फलकावर. चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने टाकलेला हा बॉल, व्हेरिएशन्स पाहायला मिळतात. 31 धावांसाठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागू शकेल या मॅच मध्ये आर्यन ग्रुप चिर्ले संघाला. पहिल्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर अवघी 1 धाव फलकावर. त्यामुळे हे षटक फार निर्णायक ठरणार या मॅच मधलं. ओ बॅकफुटला जाऊन कट केल्या बॉलला, चान्स जरूर होती, बराच वेळ हवेमध्ये होता चेंडू. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा पूर्ण. दुहेरी धाबांच्या मदतीनं टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 3 या आकड्यावर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 3. थोडस सावधानतेनं खेळत असताना सध्याच्या घडीला फलंदाज, कारण रोहित गरज आहे, षटक जाऊ देणं ही सुद्धा फार मोठी गरज आहे. हा चेंडू सोडून दिला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावर. पुन्हा थोडीशी चर्चा. 2 फलंदाज, महत्वाचा चेंडू आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला चेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागलाय तो आर्यन ग्रुप चिर्ले या संघाला. काय षटक हाताळलंय रोहित जी गरजनं. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागल्या त्या 1 गडी बाद 4 धावा. त्यामुळे मोठा टास्क आहे खरं तर 31 धावा काढण्यासाठी सुद्धा, कारण जशी जशी रात्र होते थोडस थंडी सुद्धा आहे आणि खेळपट्टी सुद्धा स्लो होत जाते. हे सुद्धा चित्र बऱ्याच वेळेला पाहिलं. हलका हलका ड्यू फॅक्टर सुद्धा काम करतो. मोठे स्ट्रोक्स खेळता येत नाहीये. बऱ्याच वेळेला खेळल्यानंतर बाहेर जात नाहीयेत. बाउंड्री लाईनला झेल टिपले जातात. या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळेला फलंदाजांच्या विपरीत घडत असतात आणि अशा वेळेला मात्र प्रेशर वाढत जातो फलंदाजी करणाऱ्या संघावर. 3 ओव्हर्समध्ये अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. सो नॉट अ इझी टास्क, परंतु निर्दोष गरज ज्याच्या बॅटमधून आजच्या रात्रीमध्ये एक अर्धशतक आपण पाहिलंय. अंकेश पाटील फुल टॉस आहे. हे चेंडू टाळावे लागतील खरं तर अंकेशला. आज महागडा ठरलाय गोलंदाज आणि बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता. पहिलाच बॉल पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. रोहितनं पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा दिल्या होत्या. फुल टॉस होता. वेग चांगला आहे खरं तर.
परंतु गोलंदाजीवर नियंत्रण नाहीये आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला हे वेगवान चेंडू फलंदाजांना खेळणं थोडंसं सोपं जातं. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 8 या आकड्यावर. कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बिग विकेट मैदानाच्या बाहेर. मोठा हादरा सहन करावा लागेल निर्दोष घरच्या स्वरूपामध्ये. बॅक टू द पवेलियन. दुसरा झटका आर्यन ग्रुप चिरले टीमला. निर्दोष करत बाद झाला आणि त्याचमुळे आता मात्र थोडंसं टेन्शन. लो स्कोरिंग मॅचेस कमालीच्या तुम्हाला रंजक पाहायला मिळतात आणि कदाचित असा सामना मात्र प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खेळवून ठेवणारा हा ठरू शकेल. दुसरा धक्का लागलाय 8 या धावसंख्येवर. निर्दोष बाद झालाय. वैयक्तिक 5 धावा काढून नवीन फलंदाज खेळपट्टीकडे सरकेल. अलंकार गरजच्या साथीला आता मात्र नवीन फलंदाज अक्षय पाटील. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज. अकुर्लीची डे नाईट स्पर्धा कव्हर करतात, शिवाजीनगरची नाईट स्पर्धा कव्हर करतात, त्यानंतर जासईला स्पर्धा सुरू आहे आणि इकडे डी टीम दुतुमला. ABCD वर्गीकरण केलं जाते. बऱ्याच वेळेला वेगवेगळे टीम्स पाठवल्या जातात. ओ यावेळेस मात्र ड्राईव्ह समोरच्या दिशेला चान्स आहे. झेल सोडलाय. दैव देत आणि कर्म नेत असं म्हणतं ना, या मॅच मध्ये एकही चूक करून जमणार नाही. ती धाकटी जुई संघाला हातामधला झेल टाकलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. हे सूत्र कुठेतरी मागे पडत असताना धाकटी जुई संघाच्या बाबतीमध्ये झेल सुटल्यानंतरची सिंगल. परंतु त्याही पेक्षा खरं तर पाहायला गेलं तर फलंदाजाला मिळालेलं जीवनदान हे फार महत्वाचं आहे आणि ते मिळालं अक्षयला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 9 या आकड्यावर. आता जिंकण्यासाठी अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 22 धावांची गरज आहे. कॅच ड्रॉप. अंके 6 बॉल. प्लेसमेंट पाहायला मिळते. कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. एक धाव. पहिल्या बॉलवर चौकारानंतर मात्र चांगली बॉलिंग करत असताना अंकेश पाटील. 14 बॉल 21 धावांची गरज आहे. चेंडू आणि धाबा यांच्यातलं अंतर आपण पाहिलं तर चेंडूपेक्षा 7 धाबा जास्त आहेत. म्हणजेच काय, एखादा षटकारानं मात्र हे अंतर कमी करता येण्यासारखं आहे. 1-2 मोठ्या फटक्याने मात्र हे अंतर मात्र लगेचच कमी होऊ शकेल. परंतु क्षेत्ररक्षणामधला उच्च दर्जा दाखवावा लागेल. लोवा फुल टॉस बॉल स्लाइस केला. वाड फिल्डिंग. चांगला स्टॉप शॉट थर्डमॅनला. प्रथमेश घरत त्या ठिकाणी होता कारण तिथून बॉल निसटला असताना तर वेग सुद्धा प्रचंड होता. बॉल सरळ थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर गेला असता. सिंगल आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचला 11. परंतु कमालीचा चुरशीचा सामना आजच्या रात्रीमध्ये सरपंच चषक धुतुम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल. लाईन बॉल यावेळेस मात्र निघून गेला. सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी थांबला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वर 11 धावा आणि आता मात्र ठाण इकडे मात्र मांडून बसलाय तो धाकटे जुई संघ. 2 ओव्हर्स मध्ये 20 धावांची गरज. अच्छा रात्रीमध्ये आपण पाहिलं तर 66 धावा केल्या निर्दोष घरतनं. 5 चौकार 6 षटकार 66 धावांचं योगदान दिलं. व दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं रोहितजी घरत ज्यानं त्याच्या बॅटमधून सुद्धा 1 अर्धशतक परंतु त्यानं कन्सिस्टन्सी दाखवले. 90 धावा त्यानं केल्यात आजच्या रात्रीमध्ये. 3 चौकार आणि 12 षटकार ठोकलेत आणि 5 विकेट. म्हणजेच काय खरं तर पॉइंट्स आपण पाहिलं
तर पॉइंट्स टेबलमध्ये रोहित घरत मात्र वरच्या स्थानावर आहे. परंतु मॅच जिंकणं फार गरजेचं असणार आहे. तर कुठेतरी थोडंसं बिबडेने या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या रेसमध्ये हा खेळाडू राहू शकेल. परंतु त्यासाठी मात्र फुल टॉस होता प्रथमेशचा. पहिलाच बॉल ऑन साइडला मिड विकेटकडे येत असताना सिंगल मिळाली. थांबवलाय. एकेरी धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 1 डझन धाबा सध्याच्या घडीला धाव फलकावर. त्यामुळे 115 पॉइंट्सनं लीड करतोय सध्याच्या घडीला पहिलाच रात्री. आणि बऱ्याच वेळेला कांचन खरं तर मॅन ऑफ द सिरीज मिळताना 90, 92, 80, 100 असे पॉइंट्सवर मिळून जाते. त्यामुळे आजच्या रात्रीमधील वन साइड हिरो आहे. ओ स्लोपर वन होता. चेंज ऑफ पेस फसलाय आणि शॉर्ट फायनलिंगला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. 31 नाही काढून देणार असं ठणकावून सांगितलंय. ताकटीजुई संघाला मिळाली तिसरी सफलता. अलंकार घरत परतीच्या प्रवासाला. विकेटचं पतन प्रथमेश घरत त्याला मात्र मिळाले सफलता. परंतु या मॅच मध्ये मात्र बाउन्स बॅक केलाय. तर एमएमयू धाकटीजुई संघानं 31 धावा असे वाटल्यानंतर लो स्कोरिंग मॅच असं दिसल्यानंतर मात्र असंच वाटलं होतं. परंतु इकडे मात्र संघर्ष करावा लागेल शेवटपर्यंत. तो आर्यन ग्रुप चिरले टीमला. प्रशांत घरत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिरले टीम कडून. सामना थोडासा कठीण होत चाललाय. शेवटचे 10 चेंडूंचा खेळ बाकी. 19 धावा. ओ फटका फसलाय. बॉल हवेत आहे. झेल टिपलाय. फलंदाज बाद. आणखीन एक सफलता प्रथमेशला. आणि आता मात्र खरं तर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना प्रथमेशला मिळाले दुसरी सफलता. आल्या पावली माघारी प्रशांत घरत. परंतु प्रथमेश आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. आता ऑन हॅट्रिक नाव प्रथमेश घरत. 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव दिले. आणि सामना खरं तर सुरुवातीला पाहायला गेलं तर 31 धावांचा सोपा वाटणारा सामना आर्यन ग्रुप चिरले संघानं आता अवघड करून घेतलाय. लो स्कोरिंग मॅचेस बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये कमालीच्या हाय व्होल्टेज होत असतात. आणि ते चित्र याही मॅच मध्ये खरं तर पाहायला मिळाले. शेवटचे 9 बॉल 19 धावांची गरज आहे. आणि मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण जात आहे सध्याच्या या थंड वातावरणामध्ये. तेवढंही सोपं नसेल कारण बॉलिंग स्ट्रॉंग आहे या संघाकडे. रोहित, अंकेश, प्रथमेश, आदेश तगडी बॉलिंग लाईनअप आहे. आणि त्याचमुळे 31 धावा डिफेंड झाल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका. सध्याच्या घडीला ज्या पद्धतीनं स्थिती आहे मोठ्या फटक्यांसाठी चाललाय चिरले संघ. आणि या खेळपट्टीवर खरंच मोठे फटके खेळू शकता का आपण. जरूर एक मोठ्या फटक्याने हा सामना फिरू शकतो. परंतु तो फटका मारण्यासाठी सुद्धा थोडेसे कष्ट घ्यावे लागतील. परंतु त्याच फटका मारण्याच्या नादामध्ये पटापट 2-3 विकेट सुद्धा गमावल्यात त्या आर्यन ग्रुप चिरले संघानं. ऑन हॅट्रिक प्रथमेश घरत. नवीन बॅटर रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर दाखल झाला. इट्स अ हॅट्रिक बॉल. स्वीप केला यावेळेस मात्र. चांगला स्ट्रोक आहे. 1 धाव जरूर मिळेल. या धावा सिंगल सुद्धा बऱ्याचशा फायद्याच्या ठरू शकतील आर्यन ग्रुपसाठी. कारण प्रत्येक चेंडूगणी स्ट्राईक रोटेट होणं, धाव फलक हाळणं, सातत्यानं धाव फलक वाढवत राहणं, जेणेकरून प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांवर सुद्धा दडपण येत असतं. हे करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही डॉट बॉल खेळताय, विकेट्स देताय, तेव्हा मात्र नक्कीच कॉन्फिडन्स वाढतो बॉलिंग करणाऱ्या टीमचा. आणि तेच करायचं. इकडे मात्र चिरले संघाला स्कोर कार्ड सातत्यानं हलता ठेवावा लागेल. ओ ऑन समोर बॅक टू द बॉलर्स.
खोलात पडला होता हा चेंडू, बिलकुल टाइम झाला नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. थोडासा आवाज धाकटीजुई संघाच्या प्रेक्षकांचा वाढत असताना क्रीडांगणावर शांत होते सगळेच जण. मगासपासून आपण पाहिले तर 3 ओव्हर्स करत चिर्ले संघाच्या गोलंदाजांनी गप्प बसवलं होतं आणि त्यांना असं वाटत नव्हतं की कदाचित हा सामना आपण गमावतो की काय. परंतु सध्याच्या घडीला मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल धाकटीजुई संघ. इट्स अनदर डॉट बॉल. काय षटक हाताळलंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या प्रथमेशसाठी. फक्त 2 धावा दिल्यात आणि या मॅच मध्ये मात्र कमाल कमबॅक केलंय धाकटीजुई संघ. हळूहळू आता मात्र या मॅच मध्ये संपूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये परतत असताना शेवटचा आता मात्र 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी चिर्लेकर 18 धावांची गरज आहे. सहा बॉल 18 धावा. नॉट इझी टास्क. खरं तर रोहित पाटीलच्या पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या आणि त्या 17 धावा आता त्याच्यामध्ये कंपल्सरी चेसची 1 धाव खरं तर मिळवून 18 कराव्या लागतील. त्यामुळे कुठेतरी रोहित पाटीलवर जो हल्ला झाला होता ना, 2 षटकार 1 चौकार, तेच षटक मात्र येणं गरजेचं बनलंय. परंतु आदेश पाटीलला चांगली बॉलिंग केली आज रात्रीमध्ये. फुल टॉस आहे. फुल टॉस बॉल बरं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. हे चान्स घ्यायला हवा होता. फुल टॉस बॉल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर न्यावाच लागेल. अक्षय पाटीलने जर हा सामना जिंकवला तर आकाशजी टकले गावठाण यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. सामना चुरशीचा पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर सिंगल आले. शेवटचे 5 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. ओ फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड. समोर क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला झेल टिपलाय. जल्लोष पाहायला मिळतोय. आवाज ऐकायला मिळेल एमएमव्ही धाकटीजुई संघाच्या समर्थकांचा आणि हा सामना फसलाय आर्यन ग्रुप चिर्लेसाठी. शेवटचे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज. शेवटचे 4 चेंडूने आता मात्र 17 धावांची गरज आहे. सामना फसलाय चिर्लेसाठी. नवीन फलंदाज कैपटीकडे जरूर येतोय परंतु आता मात्र मोठा फटका आला नाही. फार कठीण होऊ शकेल. हातात तोंडाशी आलेला घास मात्र हिरावून घेतलाय की काय असंच चित्र. लो फुल टॉस बॉल. जास्त नुकसान नाहीये. बॉल मिड विकेट कडे सरकलाय. सिंगल मिळाले. दुसरा धाब्याचा कॉल आणि इकडे मात्र 2 रन्स कंप्लीट. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल जरूर. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 15 रिक्वायर्ड नाउ. रिमेनिंग 3 असं समीकरण. बक्षीस प्राप्त हा सामना आहे. सरपंच चषक दुतुम मधला आज संघ कोणता क्वालिफाय होईल आणि एक ट्रॉफी मात्र कोणाला मिळेल. सगळ्यात महत्वाचा चेंडू आणि हा सगळ्यात महत्वाचा चेंडू. इकडे सिंगल आले त्यामुळे सुटकेचा निश्वास टाकलाय धाकटीजुई संघानं. आणि या बॉलवर 1च धाव आले आणि त्याचमुळे आता मात्र 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. 31चा सामना होता आणि हा सामना मात्र असंच वाटलं होतं एकतर्फी होईल. सहज धावा चेस होतील परंतु या धावा काढता काढता नाकी न वाढलंय धाकटीजुई संघाच्या गोलंदाजांना. चिर्ले संघाच्या खरं तर फलंदाजांना फेस आणलाय आणि हळूहळू विजयाकडे मार्गक्रमण करत असताना सुरुवात जेव्हा झाली
खेळाडू मैदानामध्ये उतरले तेव्हा प्रेक्षकांना सुद्धा विश्वास नव्हता हा सामना मात्र वाचू शकतो का, आणि चिर्ले संघाच्या सुद्धा प्रेक्षकांना विश्वास नसेल असं सुद्धा काही घडू शकतं का क्रिकेटमध्ये. थोडंसं इझी आपण घेतलं आणि रिलॅक्स मोड मध्ये असलेला चिर्ले संघ खडबडून जागा झालाय. लास्ट बॉल, फुल टॉस आलाय आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगला. काहीच नाहीये आणि त्याचमुळे सरपंच चषक धोतूम पहिली रात्र गाजवले धाकटी जुई संघानं. एमएमव्ही स्पोर्ट्स धाकटी जुई संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय. वाजता आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 2 धाबा दिल्या, 2 विकेट्स घेतल्या. प्रथमेश घरत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामना बिर्या पुरस्कार मात्र करूया आपण त्याला सन्मानित आणि आजची रात्र मात्र या